नाशिकच्या रिंगरोड प्रकल्पावरून वाद निर्माण झालाय। मातोरी आणि मुंगसरे परिसरातले शेतकरी महिलांवर पोलिसांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। शेतकरी महिलांना झालेल्या मारहाणीनंतर राऊतांनी आक्रमक पवित्रा घेतला। राऊतांनी फोन लावत अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। नाशिक शहरामधील प्रस्तावित 66 किलोमीटरच्या रिंगरोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेनं राजकीय वळण घेतलं। मातोरी आणि मुंगसरे या परिसरातील शेतकरी महिलांवर पोलिसांकडून मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। राऊत नाशिक दौऱ्यावर असताना रिंगरोडला विरोध करणाऱ्या काही शेतकरी महिला त्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या। शेतकरी महिलांना झालेल्या मारहाणीनंतर खासदार संजय राऊतांनी आक्रमक पवित्रा घेतला। राऊतांनी तत्काळ प्रांताधिकारी पवन दत्ता यांना फोन लावत अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले। तुमच्या घरी आई बहिणी नाहीत का? महिलांची अशी वागणूक देण्याचा अधिकार कोणी दिला? अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला। संजय राऊतांनी संबंधित महिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धाव घेतली। जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रांताधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित नसल्यामुळे राऊतांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्येच ठाण मांडलं। सकाळी 7 वाजता महिला आंघोळीला गेलेल्या आहेत, कपडे बदलतायत आणि त्या परिस्थितीत त्यांच्यावरती हल्ले या राज्याचे प्रशासनातले अधिकारी करतात। लाज वाटली पाहिजे। तुम्ही काल नाशिकमध्ये धर्मध्वजा फडकावलेत ना, काय त्या धर्मध्वजाचे पावित्र्य आहे की नाही? नारी शक्ती मारहाणीचे काळे निळे जे वरण आहेत ते दाखवल्यावरती मी इतका अस्वस्थ झालो की काय केलं, कोणी केलं? त्यांनी पवन दत्ता या अधिकाऱ्याचं नाव घेऊन सांगितलं आणि व्हिडिओ दाखवले, त्याच्या हातात काठी आहे आणि तो दादागिरी करतोय। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून आपण रिंग रोड करतो, परंतु काही सुपारी बाजांना हाताशी धरून अशा पद्धतीच्या सरकारी प्रकल्पाला विरोध करण्याचं काम उभाटा गटाने केलं जातंय। याच दरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा राऊतांना फोन आला आणि त्यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली। चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला, आपल्या माध्यमातून त्यांनी हे सगळं प्रकरण पाहिलं आणि त्यांनीही त्या संदर्भामध्ये चिंता व्यक्त केली। अत्यंत संवेदनशील भाषेत त्यांनी मला सांगितलं की तुम्ही म्हणता हे जर खरं असेल तर मी नक्कीच त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून हा विषय संपवतो, काळजी करू नका, शेतकऱ्यांना न्याय देतो। चौकटीच्या बाहेर जाऊन काही त्या ठिकाणी व्यवहार केला आहे तर मला वाटतं मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। निश्चितपणे यामध्ये योग्य कारवाई आम्ही करू। मी संजय राऊत साहेबांना विनंती केलेली आहे की त्यांनी आंदोलन परत घ्यावं।